नमस्कार, सिटी न्यूजच्या क्राईम स्पेशल बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. आपण ठळक बातम्या बघितल्या आता किंवा छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. बुलेटिनमध्ये पाहूया गुन्हेगारी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. क्रिकेट खेळण्याकरिता आलेल्या मुलांच्या डोळ्यासमोर जे दृश्य आलं ते अंगावर काटा आणणारं होतं. मैदानावर पडलेला मृतदेह आणि काही क्षणात उघड झालेला खून. कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत अकोली परिसरात एका एसटी वाहकाची निर्घुण हत्या. नेमकं कोण, का आणि कसं घडलं हे थरारक प्रकरण. पहा सिटी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. अमरावतीतील अकोली परिसर गुरुवारी संध्याकाळी भीतीच्या छायेत गेला. अकोली ते म्हाडा कॉलनी रस्त्यालगत असलेल्या क्रिकेट मैदानावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. क्रिकेट खेळण्याकरिता आलेल्या मुलांनी हा प्रकार पाहताच तात्काळ पोलिसांना माहिती दिली. मृत व्यक्तीची ओळख ही किरण पुंतांबेकर, वय 46 वर्ष अशी पटली असून ते बडनेरा एसटी आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. मात्र गेल्या 1.5 वर्षांपासून ते ड्युटीवर हजर नसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, डीसीपी गणेश शिंदे, एसीपी जाधव यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेत. घटनास्थळी अंधार असल्यामुळे समाजसेवक प्रशांत जाधव यांनी विद्युत दिव्यांची व्यवस्था करून पोलिसांना मदत केली. श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासात ही खून असल्याचे स्पष्ट झाले आहेत. मात्र हत्येमागील नेमकं कारण अद्यापही गूढच आहे. पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेचे पीआय संदीप चव्हाण यांना आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. सध्या गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस संयुक्तरित्या तपास करत असून या घटनेमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अकोली येथील क्रिकेट मैदानाच्या बाजूला एक मयत इसम आढळून आला. खात्री केली असता त्याचं नाव किरण पुंतांबेकर असून तो इथेच बाजूला राहणारा असून त्याचं वय 46 आहे. तो बडनेरा एसटी डेपोमध्ये कंडक्टरचा जॉब करतो आणि तो मागील 1 वर्षापासून तिथे हजर नसल्याचं त्याचे घरचे सांगत आहेत. त्याचे कुणाशी दुश्मनी होती किंवा काय याबाबत अधिक तपास चालू आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहे. एक साधा क्रिकेट मैदान आणि तिथे उघड झालेला खून हा केवळ एक गुन्हा नाही तर शहराच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह आहे. नेमका आरोपी कोण आणि हत्यामागचं कारण काय याकडे संपूर्ण अमरावतीचं लक्ष लागलं आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज. अमरावतीत पुन्हा एकदा संतापजनक घटना. नात्यावरचं विश्वासघाताचं काळं चित्र समोर आलंय. अजून फ्रेजरपुरा प्रकरण शांत झालेलं नाही आणि आता कोतवाली हद्दीत 17 वर्ष मुलीवर स्वतःच्या नातेवाईकाकडनं अत्याचार. नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर. अमरावती शहरात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. काही दिवसांपूर्वी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत 18 वर्षीय युवतीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मिळालेल्या माहितीनुसार 17 वर्षीय पीडित युवतीला तिच्याच नातेवाईकाने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. यानंतर आरोपीने तिला मुंबईला नेलं आणि तिथे तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने दारूच्या नशेत तब्बल 2 दिवस पीडितेवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आरोपीने युवतीला परत अमरावतीत आणून सोडून दिलं. घटनेनंतर पीडितेला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून विविध कलमांन्वये आरोपी विरुद्ध कारवाई सुरू आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. दिनांक 7 एप्रिल रोजी सायंकाळी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा नंबर 140/2026 आहे. यामध्ये 137(2), त्यानंतर 64(1), 64(2) आणि त्याचबरोबर 118(1) म्हणजे मारहाण
त्याचसोबत पोक्सोचे 4, 8, 12 हे कलमासह गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये पीडित ही 17 वर्षाची आहे। पीडित आणि आरोपी हे नातेवाईक आहेत। नातेवाईक असूनसुद्धा सदर आरोपितांनी प्रेमाचं आमिष दाखवलं असं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्या आमिषाच्या पोटी बळी पडून या मुलीला मुंबईला नेलं आणि त्या ठिकाणी तिच्यावर बळजबरी संभोग करण्यात आलेला आहे आणि तो केल्यानंतर त्यांचे परत वाद झाल्यामुळे 6 तारखेला रात्री रेल्वेने येऊन 7 तारखेला सकाळी रेल्वे स्टेशनला आणून सोडलं आणि जो कोणी आरोपी आहे तो तिथून पळून गेलेला आहे आणि ती मुलगी त्यानंतर हॉस्पिटलला दाखल झाल्यानंतर ती तक्रार आपल्याला प्राप्त झाली। आपण त्वरित तिची FIR घेतलेली आहे। तिचे जे काही वैद्यकीय चाचणी आहे, पुढील उपचार आहेत ते चालू आहेत। तिचे जे काही सॅम्पल घेतलेले आहेत ते आपण CA जमा करण्यात आलेले आहेत। आरोपी शोधासाठी आपलं पथक रवाना आहे। लवकरच आरोपी अटक केल्यानंतर उर्वरित जो मुंबई आणि इतर ठिकाणचा तपास आहे तो पूर्ण केला जाईल आणि या आरोपीलासुद्धा तपास करून प्रॉपर कायद्याने प्रॉपर शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। बरोबर आहे, FIRमध्ये ते नमूद केलेलं आहे की मद्य देऊन त्या म्हणजे शारीरिक संबंध पण केलेले आहेत जबरदस्ती आणि मारहाणसुद्धा केलेली आहे। या FIRमधल्या बाबी आहेत। आरोपी आल्यानंतर त्याची क्रॉस व्हेरीफाय पण करता येईल। त्याचबरोबर आरोपी आल्यानंतर जे स्पॉट आहेत ते स्पॉटसुद्धा आपण व्हेरीफाय करणार। मुलीची प्रकृती स्थिर आहे। ती 1-2 दिवसात आता व्यवस्थित होईल आणि त्यानंतर तिच्याकडून जो काही आणखी सहकार्य होईल ते सुद्धा आम्ही घेणार आहोत। अमरावतीत सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। प्रशासन यावर किती लवकर आणि कठोर कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमरावती शहरात IPL सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा धडक कारवाईचा बडगा। गुन्हे शाखेने दस्तूरनगर परिसरात रेड टाकून एका तरुणाला रंग्यात पकडले आहे। मोबाईलच्या माध्यमातून चालत होता सट्ट्याचा खेळ आणि तब्बल 40,000चा मुद्देमाल जप्त। अमरावती शहरात IPL सामन्यांवर सुरू असलेल्या ऑनलाईन बेटिंग विरोधात पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। गुप्त माहितीच्या आधारे दस्तूरनगर येथील मनपा उद्योगासमोर छापा टाकण्यात आला। यावेळी गिरीश उर्फ प्रिन्स ददलानी हा तरुण मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाईन सट्टा चालवत असल्याचे उघड झाले। दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या IPL सामन्यावर तो बेटिंग घेत होता। त्याच्या मोबाईलमध्ये ऑस्टिन 777 नावाचे बेकायदेशीर ॲप आढळून आले। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन iPhone 11 आणि सट्ट्याचे साहित्य जप्त केले। या कार्यवाहीत एकूण 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपीवर फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। IPLच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या ऑनलाईन सट्ट्यावर पोलिसांनी मोठा आळा घालण्यास सुरुवात केली आहे। अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत। धारणीमध्ये भ्रष्टाचाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश। विजे देणारेच आता लाच घेतायत आणि नागरिकांना अंधारात ठेवत आहे। महावितरणाचा कनिष्ठ अभियंता जबाबदारी असलेला अधिकारीच फक्त 4,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडला गेलाय। धारणीतील महावितरण विभागात काल सायंकाळी मोठी कारवाई झाली आहे। कनिष्ठ अभियंता सुशांत बावनगले यांना 4,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय। ही कारवाई होताच परिसरात खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे, वीज वितरण कंपनीचा कारभार पूर्णपणे भोंगळ झाला आहे। समस्या सोडवण्याकरिता अधिकारी पुढे येत नाही, परंतु पैशांची मागणी मात्र जोरात सुरू आहे। गावातील ऑपरेटरपासून ते अभियंत्यांपर्यंत लाच देण्याची साखळी तयार झाली असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत। धक्कादायक म्हणजे काही कर्मचारी दिवस रात्र बारमध्ये सेटिंग करताना दिसतात असा आरोप आणि दुसरीकडे सामान्य नागरिक वीज समस्यांनी त्रस्त। याआधीही काही दिवसांपूर्वी वीज बिल माफ करण्याकरिता लाच घेताना एक प्रकरण समोर आलं होतं आणि आता पुन्हा एकदा तसाच प्रकार उघडकीस आला आहे। आता प्रश्न एकच, नागरिकांनी सेवा मिळवण्याकरिता लाच का द्यावी? सरकारच्या यंत्रणेत इतका भ्रष्टाचार का? धारणीतील नागरिक आता संतापले आहेत,
कारण हा प्रकार अपवाद नाही तर सिस्टीम बनत चालली आहे. ही कारवाई म्हणजे फक्त सुरुवात आहे. अजून किती अधिकारी या रॅकेटमध्ये आहेत, किती लोकांनी लाच देऊन कामं करून घेतलीत, हे सगळं आता समोर यायला हवंय. महावितरण प्रशासनाने कडक पावलं उचलली नाही तर नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरेल. कारण आता जनता विचारते आहे, वीज मिळवण्याकरिता लाच का द्यावी लागते. आपण ठळक बातम्या बघितल्या आता किंवा छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. नागपूरमध्ये मोठा खुलासा. किराणा दुकानाच्या आड सुरू होता नशेचा धंदा. साधं दुकान समजून तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्याच ठिकाणाहून विकली जात होती बेकायदेशीर ई सिगारेट आणि विदेशी सिगारेट. हा फक्त नियमभंग नाही तर हा थेट तरुण पिढीला व्यसनाकडे ढकलणारा खेळ आहे. पोलीस स्टेशन हर्दीच्या डीबी टीमने ऑपरेशन थंडर अंतर्गत मोठी कारवाई करत जवळपास 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅन असलेल्या ई सिगारेट, विदेशी सिगारेट आणि इतर व्यसनाधीन करणारे पदार्थ आढळलेत. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा माल एका साध्या किराणा दुकानातून चालवला जात होता. या प्रकरणात 4 आरोपी समोर आले आहेत. मुकेश चव्हाण आणि 3 हरीश, विकास आणि जगदीश परसावणी हे सर्वजण मिळून हा बेकायदेशीर व्यवसाय चालवित होते. पोलिसांच्या माहितीनुसार हा माल मुंबई आणि हरियाणा येथून सप्लाय होत असल्याची शक्यता आहे. आता या रॅकेटचे पुढील आणि मागील लिंक शोधण्याकरिता तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत. ग्राहकांमध्ये पानपट्टीवाल्यांपासून ते तरुण मुलांपर्यंत मोठा नेटवर्क आहे असा पोलिसांचा अंदाज आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे पालकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली आहे, कारण मुलांच्या बॅगमध्ये सापडत होत्या ई सिगारेट. आता प्रश्न मोठा आहे की ही नशेची साखळी नागपूर शहरात किती खोलवर पसरलेली आहे. पोलिसांनी सापळा रचत आरोपींना रेड हँड पकडले आहे. मोपेट आणि चारचाकींमध्ये माल भरून डिलिव्हरीसाठी जात असताना मेडिकल चौक परिसरात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1,97,000चे ई सिगारेट पॅकेट्स, 80,000चे विदेशी सिगारेट, तेही वॉर्निंग शिवाय, ज्यावर कोणताही कायदेशीर परवाना नव्हता, असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुलिस स्टेशन हद्दी में गोपनीय माहिती के अनुसार पुलिस स्टेशन अजनी का डीबी टीम ने एक बहुत अच्छा ई सिगरेट विरुद्ध ऑपरेशन थंडर के अंतर्गत कार्रवाई किया है. हमारा ऑनरेबल सीपी डॉक्टर रविंद्र सिंगल सर के गाइडेंस में एंड उनके नेतृत्व में ऑपरेशन थंडर के अंडर एमडी, ई सिगरेट्स एंड इतर इलीगल सब्सटेंसेस जो एडिक्शन क्रिएट करता है उस पर कार्रवाई हम करते आए हैं. तो आज जो कार्रवाई हुआ उसमें ऑलमोस्ट 5 लाख रुपीस का बैंड सिगरेट्स, ई सिगरेट्स किंवा वेप्स एंड इतर मुद्देमाल जो ये सप्लाई करने के लिए यूज़ किया है वो जब्त किया गया है. एंड जो आरोपी है इसमें वो किराना दुकान चलाने वाले लोग हैं, वहाँ से ही ऑपरेट करते थे. और 4 आरोपी इसमें निष्पन्न हो रहे हैं जो ये बिजनेस चला रहे थे. उनका फॉरवर्ड एंड बैकवर्ड लिंकेजेस, मतलब उनके कस्टमर्स क्या है, कौन है आगे, और उन सप्लाई कौन करते हैं नागपुर सिटी में ऐसे बैंड सब्सटेंसेस, उस पर इन्वेस्टिगेशन में हम फाइंड करेंगे जो लिंक्स है. तो आरोपी का नाम मुकेश चौहान, जो ये किराना दुकान में एक सिर्फ एम्प्लॉई है. देन 3 भाई है, हरीश परसवानी, विकास परसवानी एंड जगदीश परसवानी. ऐसे 3 भाई हैं जिनका किराना दुकान में ये माल सप्लाई होता है. जो अभी तक का जितना इंटरोगेशन हुआ है उससे पता चलता है मुंबई से कोई सप्लायर है और हरियाणा से भी कोई सप्लायर हो सकता है. वो उसका हम टेक्निकल एविडेंस जोड़ के एग्जैक्टली कहाँ से माल लेते हैं वो इन्वेस्टिगेशन में कंक्लूड करेंगे. एंड जो कस्टमर्स है वो पान ठेले वाले से लेके इंडिविजुअल यूजर्स तक उनके बहुत सारा कस्टमर बेस है
एग्जैक्टली कौन सा प्रोफाइल के कस्टमर्स है, उसका क्या एनालिसिस है, कहाँ कहाँ तक लोग किराना दुकान में कौन से सब्सटेंसेस जो बैंड है वो लेने के लिए आते हैं, वो सब हम इन्वेस्टिगेशन में क्लियर होगा हमारे। यस ऑफ कोर्स, इसमें जो फॉरवर्ड बैकवर्ड लिंकेजेस के बारे में मैंने बात किया, तो उसमें जो अगर मुंबई हरियाणा से बल्क में सप्लाई करने वाले कोई सप्लायर मिलेगा तो विथ करेक्ट एविडेंस तो ज़रूर इसमें आरोपी बढ़ाएगा। पुलिस स्टेशन अजनी, इन्होंने काफ़ी दिनों से ई सिगरेट्स जहाँ पे भी यूज़ हो रहे हैं अपने एरिया में, जोन 4 में उनको इंफॉर्मेशन लेने के लिए समय लगा। उन्होंने इंटेलिजेंस गैदर किया है। ऑपरेशन थंडर के अंदर ई सिगरेट का कार्रवाई हमारे जोन 4 में ये फर्स्ट टाइम हो रहा है, तो वो सूचना टारगेट देने पे कि जोन 4 में एक ई सिगरेट का कार्रवाई करना ज़रूरी है, क्योंकि हम देखते हैं बच्चों को जो उनके पेरेंट्स कंप्लेन करते हैं घर पे कि वो ई सिगरेट अपने उनके बैग में मिल रहा है, तो ये कहाँ से आ रहे हैं। तो ऐसे गोपनीय माहिती निकालने पे हमको जब पता चला कि मेडिकल स्क्वायर में कई ऐसे किराने दुकान होंगे जो स्पेसिफिकली ये किराने दुकान का जो टारगेट किया टीम ने, तो उनको रेड हैंडेड पकड़ा गया है। उनके मोपेड गाड़ी में और उनके जो 4 व्हीलर में वो किसी इन्फॉर्मर को माल देने के लिए जब निकले तो टीम ने उनको मेडिकल स्क्वायर पे पकड़ लिया और उनके पास 1,97,800 वर्थ का ई सिगरेट पैकेट्स मिले एंड सील्ड पैकेट्स एंड टोटल अमाउंट ऑफ एंड ऑल्सो विदेशी सिगरेट 80,000 रुपीज़ का विदेशी सिगरेट मॉन्ड ब्रांड का मिले, अलग अलग फ्लेवर का। और ये विदेशी सिगरेट के ऊपर कोई कैंसर रिलेटेड वार्निंग नहीं होता है, कोई उसका लीगल इंपोर्ट का कोई लाइसेंस नहीं होता है, तो वो उस हिसाब से विथ पैकेज, इलीगल पैकेजिंग एंड विथ नो प्रूफ ऑफ लीगल इंपोर्ट्स उनके गाड़ियों में मिला था। ही कारवाई फक्त सुरुवात आहे। नागपूर पोलीस आता हा संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणार आहे। पुरवठादार कोण, नेटवर्क किती मोठं आहे आणि अजून किती दुकानांमधनं हा धंदा सुरू आहे, हे सगळं आता समोर येणार, कारण आता पोलिसांचा इशारा स्पष्ट आहे, नशेचा धंदा करणाऱ्यांना माफी नाही। नागपूरमध्ये पोलिसांवर हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गस्त घालत असलेल्या बीट मार्शलवर थेट विटेने हल्ला करण्यात आलाय। मात्र जखमी असूनही पोलिसांनी दाखवलेल्या धाडसामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे। नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे। बीट मार्शल आनंद सिंह हे नियमित गस्त घालत असताना राणी दुर्गावती चौकाजवळ एका ट्रकच्या मागे अंधारात बसलेल्या 3 युवक त्यांना दिसले। संशय आल्याने त्यांनी त्या युवकांना विचारणा केली, मात्र पोलिसांची चाहूल लागताच 2 युवकांनी घटनास्थळावरून पळ काढला। दरम्यान तिसऱ्या युवकाला पकडण्याचा प्रयत्न सुरू असताना त्याने अचानक वीट उचलून बीट मार्शल आनंद सिंह यांच्या दिशेने फेकली। या हल्ल्यात आनंद सिंह जखमी झाले, पण इथेच खरी गोष्ट घडली। जखमी असूनही त्यांनी धाडस दाखवत आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला। यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली। इतर दोघांचा शोध सुरू आहे। पोलिसांनी आरोपी विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल केलाय। पोलिसांवर हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे। मात्र जखमी अवस्थेतही धाडस दाखवणाऱ्या बीट मार्शलच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे। नागपूरमध्ये चोरांचा धुमाकूळ सुरूच आहे। एका रात्रीत तब्बल 4 दुकानांवर डल्ला टाकत चोरट्यांनी व्यापाऱ्यांची झोप उडवली आहे। ही घटना आहे नागपूरच्या लकडगंज भागातील, जिथे चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास अक्षरशः हैदोस घातला। किराणा ओढी परिसरातील दुकानं टार्गेट करत चोरट्यांनी एकामागून एक कुलपं तोडली आणि सरळ आत शिरत रोख रकमेवर हात साफ केला। नवदुर्गा किराणा स्टोअर्सचे मालक धीरज पुरे यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केलं, पण सकाळी जे दिसलं ते धक्कादायक होतं। दुकानाचं कुलूप तुटलेलं आणि कॅश गायब। फक्त इतकंच नाही, श्रीकांत लितुया यांच्या दुकानातही चोरांनी हाच प्रकार केला। तर विशाल रुडिया आणि दिलीप जैन यांच्या दुकानांवरही हात साफ करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यात चोरटे अपयशी ठरले। या सगळ्या प्रकारात तब्बल
4,12,000 रुपयांची रोकड लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पंचनामा केला आणि आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. पण प्रश्न एकच, नागपूरमध्ये वाढणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा कधी बसणार? नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी मागणी जोर धरते आहे. नांदेडमध्ये सध्या गुन्हेगारीने डोकं वर काढले आणि परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की पोलिसांना आता थेट ऍक्शन मोडमध्ये उतरावं लागलंय. फक्त 3 दिवसात तब्बल 5 खून आणि आता पोलिसांची मोठी कारवाई. नेमकं नांदेडमध्ये काय चाललंय पाहूया या खास रिपोर्टमधनं. नांदेड शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांची अक्षरशः थैमान घातले. हत्या, मारामाऱ्या आणि गुन्हेगारी टोळ्यांचा वाढता प्रभाव यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. फक्त 3 दिवसात 5 खून झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता कडक भूमिका घेतली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आलं आणि या ऑपरेशनमध्ये तब्बल 25 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोपींची नांदेड शहरातून धिंड काढण्यात आली, ज्यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आलाय. या कार्यवाहीमुळे काही प्रमाणात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळेल का, की ही फक्त तात्पुरती कारवाई आहे, हा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे. नांदेडमध्ये वाढती गुन्हेगारी आणि त्यावर पोलिसांची कारवाई. आता पुढे गुन्हे थांबणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा. ज्या शिक्षकावर मुलांच्या भविष्यासाठी विश्वास ठेवला, त्या शिक्षकावर धक्कादायक आरोप. लोणी गवळी मेहकर तालुका इथे 3री शिकणाऱ्या निष्पाप मुलींशी अश्लील वर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या 3 अल्पवयीन विद्यार्थिनींशी संबंधित शिक्षकाने मागील काही काळापासून गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. भीतीमुळे या मुलींनी बराच काळ ही बाब कोणालाही सांगितली नव्हती. मात्र बुधवारी पुन्हा प्रकार घडल्यानंतर मुलींनी धैर्य दाखवत पालकांना सर्व काही सांगितलंय आणि त्यानंतर गावात संतापाची लाट उसळली आहे. संताप पालक आणि ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत आरोपी शिक्षकाला पकडून चोप दिलाय. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झालाय. गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरुद्ध BNS कलम 74, 75, 78, 352 तसेच पोस्को कायद्याअंतर्गत कलम 8 आणि 12 या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत आणि सर्व पुरावे गोळा करून कठोर कारवाई केली जाणार आहे. हा प्रकार केवळ एक गुन्हा नाही, हा समाजासाठी मोठा धक्का आहे. शाळा ही सुरक्षित जागा असायला हवी, परंतु जर इथे मुली सुरक्षित नसतील तर हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात उभा राहतोय. एक शिक्षक आहे, ज्या जिल्हा परिषद शाळा लोणी गवळी येथे कामावर आहे. तर यानंतर तिथं गावातील एका व्यक्तीने आम्हाला कॉल करून सांगितले की इथं बरेचसे लोक जमा झालेले. तर आम्ही पोलीस स्टाफसह सदर जागी गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला माहीत झाले की सदर शिक्षक याचं नाव महादेव मानतोडे, राहणार मंगरुळपीर तालुका, जिल्हा वाशिम इथलच आहे. याने काही म्हणजे पीडित मुलींना त्याने अश्लील चाळे करून त्यांना त्रास दिलेला होता. याबद्दल लोकांनी रोष म्हणून तिथं जमा झालेले होते. त्यानंतर आपण पोलीस स्टाफच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांना आणले आणि यामध्ये फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केलेला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण 104/2026 यामध्ये BNS कलम 74, 75, 78, 352 आणि पोक्सोचे 8 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये आरोपी आमच्या ताब्यात आहे. तपास PSI पवार साहेब स्वतः करत आहे.
आणि माननीय SDP साहेब आणि तसंच यामध्ये आम्ही स्वतः लक्ष देऊन यामध्ये बाकीचे पुरावे साक्षीदार घेतो. सर, हे अल्पवयीन मुली असल्यामुळं त्याचे ते फोक्सा टाईपचे जे नियम असतील किंवा ज्या कलमा असतील त्या लागले असतील. यामध्ये आपण बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम म्हणजे पोक्सोचे आपण कलमा लावलेले आहेत. तपास आपला चालू आहे यामध्ये. आपण यामध्ये अजूनही साक्षीदार यामध्ये बघणारे साक्षीदार तपासून यामध्ये योग्य तो तपास करतो. सध्या त्याच्यावर अजून तपास, पुढील तपास बाकी चालूच आहे. आजच गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये आपण तपास करत आहोत. आरोपीला अटक करणार आहे आणि तपास करून यामध्ये आपण योग्य वेळेमध्ये चार्जशीट दाखल करतो. सध्या स्थितीत आरोपी आपल्या ताब्यात आहे. आरोपी ताब्यात आहे. धन्यवाद सर. या प्रकरणात दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत याकरिता प्रशासनाने शाळांमध्ये कडक देखरेख वाढवणं गरजेचं आहे. कारण मुलांची सुरक्षितता ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. नागपूरमध्ये ड्रग्सच्या विरोधात पोलिसांची मोठी कारवाई. मेडिकल चौक परिसरात एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक. NDPS पथकाची धडक कारवाई. 9 एप्रिलच्या सायंकाळी NDPS पथकाने पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांच्या माहितीनुसार मेडिकल चौक परिसरात MD ड्रग्सची तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीकडून MD ड्रग्ज जप्त करण्यात आले असून या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. अटक केलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी इमामवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. या संपूर्ण कारवाईबाबत अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांनी दिली आहे. पेट्रोलिंग करत असताना मेडिकल चौकात आम्हाला एक वाहन संशयित आढळून आले. ते वाहनाचा नंबर सांगता MH02CW1604. हे वाहन संशयित आम्हाला दिसलं म्हणून साहेबांनी आम्हाला आदेश केला की ह्या वाहनाचा पिछा करा. आम्ही त्याचा पिछा करत असताना आम्ही त्याला पकडलं आणि पकडलं असताना त्याला चालकाला नाव विचारलं असता किंवा त्याने तू का थांबला नाही याबाबत विचारणा केली असता त्याने उडवळीचे उत्तर दिले. आमचा संशय बळकावला आणि म्हणून आम्ही 255 त्या ठिकाणी बोलून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 6 ग्रॅम MD मिळाले ज्याची किंमत 30,000 रुपये आहे. आणि त्याचप्रमाणे त्याच्या ताब्यात 3 मोबाईल मिळाले. तसेच त्याच्या ताब्यात जी वाहन होतं हुंडाई एरोना ही सुद्धा त्या ठिकाणी म्हणून जिचा नंबर MH02CW1604 याप्रमाणे असा एकूण 12,40,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने आम्ही त्याला ताब्यात घेतले व NDPS कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली असून इमामवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्याच्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल अरिंद गेडेकर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे. ड्रग्स विरोधात पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे. शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर आळा बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागपूरमध्ये पुन्हा एकदा वाहन चोरीचा प्रकार समोर आला आहे. परंतु यावेळी पोलिसांनी केवळ गुन्हा उघड केला नाही तर आरोपीला रंगेहात पकडून चोरीची गाडीही जप्त केली आहे. नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर. नागपूर शहरातील सीताबर्डी परिसरात दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आला. 6 एप्रिल 2026च्या सायंकाळच्या सुमारास फिर्यादी देवेंद्र गाडे यांनी त्यांची ऍक्टिवा गाडी लता मंगेशकर हॉस्पिटल समोर उभी केली होती. ते फोनवर बोलत असतानाच 3 अज्ञात तरुणांनी संधी साधत गाडी चोरून पळ काढला. या घटनेनंतर सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. 8 एप्रिल रोजी पोलिसांना संशयास्पद हालचाल करणारा एक युवक आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव इशू रवी सोनटक्के वयवर्ष 21 असे सांगितले. पोलिसांनी विश्वासात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर आरोपीने आपल्या 2 साथीदारांसह ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 65,000 रुपये किमतीची होंडा ऍक्टिवा जप्त केली असून महत्वाचे म्हणजे या आरोपीवर यापूर्वीही नागपूर शहरात 7 घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ही कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. नागपूरमध्ये वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली असली तरी नागरिकांनीही सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. नागपूरमधल्या कपिलनगर परिसरातल्या एका थरारक हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. 6 महिन्यांपासून फरार असलेले 2 आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत. गुन्हे शाखा युनिट 2 ने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. 9 एप्रिल रोजी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खून प्रकरणातील 2 फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना 25 ऑक्टोबर 2025 रोजीची आहे. फिर्यादी पिंटू राजपूत
आणि त्याचा मित्र राजेश ओरकेर हे कारने घरी परतत होते. दरम्यान त्यांच्या कारची धडक एका ई रिक्षाला लागली आणि याच किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की त्याचं रूपांतर थेट हाणामारीत झालं आणि याच वेळी आरोपींनी राजेश ओरकेर याच्यावर चाकूने वार करत निर्घृण हत्या केली. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील धारगाव जबलपूर बायपास रोड येथे सापळा रचला. या कार्यवाहीत कल्पेश सूरज राभा आणि निपिन उर्फ हनी दीपक ठाकूर या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून 18,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका छोट्या वादातून घेतलेला जीव आणि 6 महिन्यांनी आरोपी गजाआड. नागपूरमध्ये गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलिसांची ही मोठी कामगिरी मानली जात आहे. नागपूरमध्ये मैत्रीचं नातं रक्ताने माखलंय. फक्त 3 लाख रुपयांच्या वादातून थेट जीव घेणा हल्ला. मित्राच्या मोठ्या भावावर हातोड्याने हल्ला करत संतापाचा स्फोट. नेमकं काय घडलंय याची सविस्तर माहिती यशोधराव पोलीस ठाण्याचे PSI रामेश्वर तायडे यांनी दिली आहे. वसीम खान सलीम खान हा मूळचा राहणारा गोंदियाचा आहे आणि तो रहमतनगर माजरी पोलीस ठाणे यशोधरानगर येथे राहत होता. त्याचा मित्र रेहान याच्याकडून त्यांना 3 लाख रुपये घेतले होते. रेहान हा ॲटोडीलचं काम करतो. त्यासाठी वसीमने त्याच्याकडून 3 लाख रुपये घेतले होते आणि 3 लाख रुपये न देता गाव सोडून नागपूर येथे राहण्यासाठी आला आहे गोंदियावरनं. त्यानंतर रेहान, त्याचा भाऊ आणि त्याचा मित्र उके हे पैसे मागण्यासाठी आले. ही घटना आहे 2024ची. 1 सप्टेंबर 2024 रोजी ते पैसे मागण्यासाठी आले 4-4:30 वाजेच्या दरम्यान. तेव्हा वसीम खान याने त्याच्या जवळील हातोडा घेऊन डायरेक्ट रेहानच्या मस्तकावर मारला, कपाळावर, आणि फार मोठी जखम झाली होती. त्याचं सेंट्रल हॉस्पिटल जे बजाज हॉस्पिटल नावाने सुद्धा ओळखलं जातं, गोंदिया येथे आहे, तेथे उपचार केला. त्यानंतर ते 23 तारखेला इथं आले, 23 सप्टेंबर 2024 रोजी, आणि इथे गुन्हा दाखल केला 588/2024 कलम 118(1) भारतीय न्यायसंहितेखाली गुन्हा दाखल केला. माननीय तत्कालीन PI श्री रमेश कुणे यांच्या आदेशाने आम्ही गुन्हा दाखल केला. घटना तारखेपासून म्हणजे जवळपास 1.5 वर्षापासून तो फरार होता. त्याचं आम्ही लोकेशन घेतलं तांत्रिक पद्धतीनं. सोबत DB पथकाचे रितेश मिश्रा, पोलीस अंमलदार रितेश मिश्रा यांना घेतलं आणि सकाळी तो दुपारच्या टायमाला खापरखेडा, नंतर इंदोरा असं वेगळ्या ठिकाणी मिळून आला. पण संध्याकाळी त्याला आम्ही 6-7 वाजेच्या दरम्यान सापळा रचून त्याला रहमतनगर येथे जेरबंद केलं आणि त्याला अटक करून त्याचा MCR केला. त्यानंतर तपासामध्ये मेडिकल सर्टिफिकेट आल्यानंतर त्याला 118(2) हे कलम लावलं आणि त्याचा MCRवर आज रोजी त्याला MCRवर पाठवलं आहे. तो अत्यंत क्रिमिनल आहे. आताही त्याला विचारलं मी मधल्या काळामध्ये कुठं होता, तर तो म्हणे मी MP का मध्य प्रदेश. त्यांनी सांगितलं की मी 8 महिने जवळपास जेलमध्ये होतो म्हणे. त्याच्यावर वेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये कळमनामध्ये सुद्धा 2016मध्ये गुन्हा दाखल आहे 5(3)11DE प्राणी संरक्षण अधिनियम. त्याच्यानंतर कळमण्यात आणखी 38/42 2016मध्येच आहे प्राणी संरक्षण अधिनियम, याखाली गुन्हा दाखल आहे. तसेच यशोधरामध्ये सुद्धा 2024मध्ये 456, 117(2), 352 BNS प्रमाणे दाखल आहे आणि माझ्याकडे पण 118(1), 118(2) BNS म्हणजे भारतीय न्यायसंहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. पैशांच्या वादातून थेट हिंसाचारापर्यंत पोहोचलेलं हे प्रकरण समाजाकरिता धोक्याची घंटा आहे. 1.5 वर्षांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा.
आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र ड्रायव्हरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.